आजच्या परिसंवादातील पहिले वक्ते माननीय दत्ता घोलप सर. सोलापूर विद्यापीठाच्या मराठी विभाग मराठीचे अध्यापन करणारे दत्ता घोलप सर हे मराठीतील नामवंत युवा समीक्षक म्हणून आविष्कार हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित आहे. मुक्त शब्द, अनुष्टुप, साक्षात, प्रतिष्ठान, समाज प्रबोधन पत्रिका यासारख्या महत्त्वाच्या नियतकालिकांमधून सरांचं समीक्षेपर लेखन प्रकाशित होत असतं. माननीय दत्ता घोलप सर यांना द चिटणीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच सामाजिक सांस्कृतिक स्थित्यंतरे आणि मराठी कादंबरीचे बदलते रूप या विषयावर त्यांना फेलोशिप मिळालेली आहे. मराठी कादंबरी, आशय आणि आविष्कार हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित आहे. मराठी साहित्य समीक्षा विश्वातील अत्यंत आश्वासक असं नाव. मी घोलप सरांना विनंती करते की त्यांनी 5/71 ते 21 या विषयावर आपली मांडणी करावी. दत्त घोलप सर. या परिसंवादात माझ्याबरोबर बोलणारे आदरणीय रणधीर शिंदे सर, दुसरे वक्ते रेंडे सर आता थोड्या वेळात येतील ते, आणि इथं व्यासपीठासमोर खूप महत्त्वाची नावं आहेत, भांडसर आहेत आणि आपण सर्वजण. तर गेल्या वर्षी म्हणजे 2021ला पाचोळाला 50 वर्ष झालेले आहेत आणि या वर्षभरामध्ये औरंगाबादकरांनी खूप ही कादंबरी नोंद धरलेली आहे. म्हणजे प्रतिष्ठानमध्ये विशेष छापलेला आहे. दासू वैद्यांनी लोकसत्तेमध्ये एक लेख लिहिता. आणि आजचा जर समारंभ पाहिला तर मला एक आठवण येते, ती म्हणजे नाशिक म्हटलं की कुसुमाग्रज आणि कोल्हापूर म्हटलं की वि. स. खांडेकर या दोन शहरांनी आपले लेखक सतत लावून धरलेले. आणि आज औरंगाबादकरांनी आपला खऱ्या अर्थानं रारम बोराडे सरांनी हा लेखक म्हणून लावून धरलेला दिसतो आणि ही चांगली गोष्ट आहे. एखादं शहर आपल्या परिसरातल्या लेखकाच्या मागवा राहतो, आपला परिसर उभारतो, ही फार आनंददायी अशी गोष्ट आहे. आणि बोराडे सरांचं तेवढं कर्तृत्वही आहे, कारण डी रघुनाथांच्या नंतरचा मराठवाड्यातला हा पहिला मोठा लेखक आहे. आणि मी तर अगदी शालेय जीवनात मला पुढे मराठी विषयाचा विद्यार्थी म्हणून सुद्धा पातोळा वेगवेगळ्या टप्प्यावर भेटत राहिली आणि आज आपण तिची चर्चा करतो आहोत. नेमाडे म्हणतात प्रमाणे 90% पुस्तकं 1-2 वर्षात नाहीशी होतात आणि मराठी साहित्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण एवढं असतानाच्या काळात पाचोळा 50 वर्ष टिकून राहिली, हे तिचं मोठेपण आहे. पाचोळाच्या 50 वर्षाच्या वाटचालीचा दांडोळा घेतल्यास या कादंबरीच्या आवाहकत्वासंबंधी आपल्याला काही महत्त्वपूर्ण घडामोडी हाती येतील आणि 60 मराठी कादंबरीच्या वाटचालीसंबंधी या पाचोळाच्या संबंधीनं काही मी निरीक्षणं नोंदतो आहेत. कारण आधी कादंबरी खऱ्या अर्थानं ती मध्यमवर्गीय किंवा सामान्यांच्या पातळीवर आणलेली आहे. त्यामुळं पाचोळा अभिरुची आपली घडली का, किंवा आपण समाज म्हणून स्थिरच राहिलो का, असे सुद्धा प्रश्न आपल्याला इथं घेता येतील. कारण गेल्या वर्षभरात पाचोळावर एवढं लिहिलेलं आहे की जसं मागं पाचोळा 10 समीक्षक असा एक ग्रंथ आलेला आहे, तसं आत्ता नव्यानं पाचोळाच्या 50 वर्षानिमित्तानं नवं पुनरावलोकन झालेलं आहे. त्याचा स्वतंत्र ग्रंथ होईल एवढं आता लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे आणि हे खरं आहे की बोराडे सरांची ओळखसुद्धा पाचोळा या कादंबरीनंच अधोरेखित केलेली आहे आणि या कादंबरीच्या लेखनापुढं त्यांचं इतर काम गौण ठरलेलं आहे. आणि आज अखेरच्या 11 आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. अनेक भाषात ती भाषांतरं झालेली आहेत. सर्व स्तरात एखाद्या पुस्तकाचं आव्हान राहिल्याशिवाय ती 50 वर्ष टिकून राहू शकत नाही, ही गोष्ट या कादंबरीनं अधोरेखित केलेली आहे. आणि म्हणून कालातीत होण्याच्या
कोणत्या शक्यता या कादंबरीच्या जीवनावकाशात आहेत अशा जागा शोधणं हे माझ्या पात्ररचना सांगावी, पाचोळाच्या निवेदनावर भाषेवर बोलावं, याच्यापेक्षा अशा कोणत्या जीवन दृष्टीनं उभी आहे की ज्यामुळं आज आपण 50 वर्षानंतर तिची चर्चा करतो. कारण पाचोळा ज्या काळात प्रकाशित झाली तो काळ मराठी कादंबरीच्या दृष्टीनं प्रयोगशीलतेनं वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या 9 कादंबरीचा काळ होता. आधुनिकता, परात्मता आणि विशेषतः तरुणांचे भविष्य घेऊन मराठी कादंबरी यशस्वीतेचे नवे मानदंड करत होती. आणि ही वाटचाल अस्तित्व जाणीवेच्या शोधाने होत असताना बोराडे सर मात्र समकालीन समाज वास्तवात आपल्या कादंबरीची घडण करत होते. समाज वास्तवाचं दस्तऐवजीकरण करणं हेच कादंबरी या साहित्य प्रकाराचं वैशिष्ट्य आहे. आणि कादंबरीचं अवतरणच समाज वास्तवातून होते. साहित्य प्रकार म्हणून कादंबरी समाज वास्तवातूनच जीवनरस घेत असते. समकाळाच्या चित्रणातून कादंबरीकार उद्याच्या समाजाची वाट दाखवत असतो आणि ही वाट भली बुरी जी काही असेल त्याचं तो सूचन करत असतो. कादंबरीकाराचं हे दृष्टिपण असतं की तो समकाळातून भविष्यदर्शी वाट दाखवतो. आणि कोणत्याही कादंबरीचं हे यश असं की ती कादंबरी जीवन दर्शनातून येणाऱ्या काळाचं दृष्टिपण कसं प्रकट करते या कसोटीवर पाचोळा कादंबरी वाचकाच्या प्रवाहित्वाचा विचार आपल्याला करावा लागतो. साठोत्तरी काळाच्या पार्श्वभूमीवर पाचोळाच्या बाबतीत आणखी एका संदर्भात विचार करावा लागतो. तो म्हणजे साहित्य व्यवहाराच्या दृष्टीनं मराठी समाजाच्या विविध स्तरातील लेखक लिहित असण्याचा हा काळ आहे. अभिरुचीचे सर्व स्तराते पसरलेपण या काळात विकसित होत होते. नागर मध्यमवर्गीय अभिरुचीला छेद देण्याच्या टप्प्यावर पाचोळा येते. शिवाय दुसरा एक मुद्दा घेण्यासारखा आहे आणि तो म्हणजे नियतकालिकांनी आणि मध्यमवर्गीयांनी पोसलेला कथा हा साहित्य प्रकार मागे पडून कादंबरी या साहित्य प्रकाराची स्वीकारार्हता वाढी लागली होती. आणि त्या काळात मराठी साहित्य व्यवहार सांस्कृतिकदृष्ट्या उदार होत चालल्याचं दिसतं. आणि या स्वीकारार्हतेमुळेच मराठवाड्यातील एका खेडूत शिंप्याची शोकात्मक कहाणी मराठीच्या मुख्यधारेत स्वीकारली गेली. आणि त्याच उदार परंपरेकडे यापुढील काळातही मराठी साहित्य व्यवहार राहिला तर पावलाचे प्रवाहीपण पुढेही कायम राहील. साठोत्तरी काळात एकीकडे तपशीलवार भौगोलिकतेसह ग्रामीण जीवन चित्रण करणाऱ्या, वास्तवाचं तपशीलवार भरताड भरणा करणाऱ्या कादंबऱ्या येत होत्या. आणि या पार्श्वभूमीवर मौजा घडाघडामोडी घडवत आकाराला आली होती. एका पाठोपाठ एक घटना घडलेल्या दाखवून त्याची तीव्रता ठळक केली जाते आणि त्याचा परिणाम जोरकस होतो. शोकात्मकतेकडे मार्गक्रमण करणाऱ्या गंगारामा कथानकातील घटनाही बुडत्याचा पाय खोलात त्याप्रमाणे ढासळत जाणाऱ्या गंगारामच्या वाटचालीचा गतिमानतेने वेध घेतात आणि याचा तीव्र परिणाम कादंबरीत होतो, वाचक मनावर होतो. पाचोळ्याच्या कथानक रचनेचा विचार न करता तिथील आव्हानपर्तेचा विचार जर करायचा ठरलं तर या कादंबरीची जन्मकथा बोराडे सरांनी लिहिलेली आहे. अलीकडच्या आवृत्त्यांमध्ये ती शेवटी दिलेली आहे. कादंबरीसारखं दीर्घ पल्ल्याचं रचित आणि रचलेपणाची सजगता लेखकाचं लेखकपण अधोरेखित करत असते. आणि बोराडे सरांना आपल्या पाचोळ्याच्या निर्मिती प्रक्रियेचं सुस्पष्ट असल्याचं आपल्याला त्या निर्मिती याच्यावरून दिसतं. आणि त्यामध्ये प्रतिभेचा झटका वगैरे हे साहित्य पडत नाही. कारण कादंबरी लेखन हे ठरवून करण्याची कृती आहे याचं सजग भान पाचोळ्याच्या निर्मिती प्रक्रियेतून दिसतं. बोराडे यांनी प्रथमतः ही कादंबरी सोनाराच्या जीवनावरती केंद्रित केली होती. सुवर्णबंदीचा कायदा आणि शहरीकरणाने ढासळत चाललेला सोनारकीचा व्यवसाय याभोवती कथानकाची उभारणी केली. आणि याविषयी बोराडे सर लिहितात, कादंबरी लेखन मी संपवले आणि सुवर्णबंदीच्या प्रश्नातच कादंबरी गुरफटली असल्याचं माझ्या लक्षात आहे.
सुवर्णबंदीमुळे खेड्यातील सोनाराचे जीवन मुळासकट हादरून गेले होते हे खरे. हा हार इतका जबरदस्त होता की त्यामुळे खेड्यातील कारागीर या नात्याने धर सुटत चाललेले सोनाराचे जीवन या हादऱ्याने ढासळून पडते हेही खरे. पण या प्रश्नाभोवतीच कादंबरी घोटाळत राहावी हे मला अपेक्षित नव्हते. सुवर्णबंदीचा प्रश्न कितीही महत्त्वाचा असला तरी त्याचे स्वरूप तात्कालिक होते. शिवाय या प्रश्नातच कादंबरी गुरफटली असल्यामुळे या कादंबरीला काहीसे स्थूल स्वरूप आले होते. परिणाम इतकाच तिचा आवाका मर्यादित होता. आता समकाळातील महत्त्वाच्या प्रश्नावर जरी आपण लिहित असलो तरी त्यामागील तात्कालिकता आणि मर्यादित लेखक बोराडे यांच्या लक्षात आला आणि म्हणूनच त्यांनी पुढं सोनाराची जागा शिंप्यास दिली. खरे तर ही फक्त एका व्यक्तीची किंवा एका कुटुंबाची कहाणी न होता ती खेड्यातल्या ढासळत चाललेल्या बलुतेदारीची, बदलत्या काळात शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्ध्वस्त होत जाणाऱ्या पारंपरिक कारागिरीची, अशा संबंध गावगाड्याची आणि कोणत्याही काळात बदलाला सामोरे जाताना पडझड होण्याची ही कहाणी ठरते. आणि येथेच आपल्याला पाचोळाने कालातीतता आणि सार्वत्रिकता सामावून घेतलेली आहे. काळ ओलांडून जाणं आणि सर्वांना सामावून घेणं हे एकदम सुरुवातीलाच बोराडे यांच्या लक्षात आलं. आज 50 वर्षानंतरही आपण पाचोळाची जी चर्चा करतो यामागचं हेच मुख्य कारण आहे असं मला वाटतं. आणखी एका संदर्भात विचार करावा लागतो, तो म्हणजे 50 वर्षापूर्वी खेड्याच्या पार्श्वभूमीवर कादंबरी लिहिताना गंगाराम शिंपी आणि त्याच्या शोकात्मकतेला कारण ठरलेला गरड या 2 व्यक्तिरेखा कादंबरीत उभ्या केल्या आहेत. गरड ही व्यक्तिरेखा खलनायक म्हणून येते. गंगारामच्या मर्यादित पुढे गरड चित्रित करताना बोराडे यांनी दाखवलेली सजगता फार महत्त्वाची आहे. आणि याविषयी स्वतः लेखक असं लिहितो, अशा परिस्थितीत गरडाने प्रकट रूप घ्यायचे नाकारले तरी चालण्यासारखे होते. उलट प्रकट रूप घेतले असते तर त्याने संबंध कादंबरीच गिळून टाकली असती. कादंबरीला अतिशय भडक स्थूल स्वरूप आले असते आणि ते टाळण्यासाठी त्याला अप्रकट स्वरूपात ठेवणे हेच योग्य होते. आणि त्यामुळं काय झालं की गरड ही खलनायक असणारी व्यक्तिरेखा कुठेच दृश्य स्वरूपात प्रकटत नाही आणि ती प्रवृत्ती म्हणून उभी राहतेच. शिवाय आजच्या काळात जरी विचार केला तरी व्यवस्थेचा हस्तक्षेप दृश्य स्वरूपात असतो आणि व्यवस्था मात्र अदृश्य स्वरूपात कार्यरत राहते. आणि हे त्या काळात 50 वर्षापूर्वी दाखवून देण्यात लेखक म्हणून बोराडे यांना हे यश आलेलं आहे. कारण गरडाची शक्ती बघितली तर दंड घालून धोतर नेसणारा गरड, परंतु गावगाड्यात त्याचं काही एक स्थान आहे आणि त्याचं उपद्रव मूल्य कसं आहे ते दाखवलं. दुसरा महत्त्वाचा परिणाम, गंगाराम पुढे गरड जर प्रकट स्वरूपात दाखवला असता तर कादंबरीतील पात्रे काळ्या आणि पांढऱ्या रंगात येऊन कादंबरी ढोबळ स्वरूपात प्रकट झाली असती. आटोपशीर कथानक रचनेत बोराडे यांनी या सर्व बाबींचा गंभीरपणे विचार केला होता आणि अदृश्यतेतून प्रभाव अधिक ठाशीव करण्याची लेखक म्हणून बोराडे यांची कृती कादंबरीला एक परिणामकारकता देते. आणि घटना फार छोट्या तपशिलात त्यांनी दिलेल्या, म्हणजे आपल्याकडं पूर्वीच्या काळात एक ठासणीची बंदूक असायची, जेवढी तुम्ही दारू कुचून माराल तेवढा त्याचा आवाज यायचा. अगदी 96 पानामध्ये बोराडेंनी इतका अवकाश, इतका हे भरलेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट जोरदार होतो. ही सजगता बोराडे यांनी दाखवलेली आहे. गंगाराम आणि त्याच्या कुटुंबाची वाताहत करणारी व्यवस्था म्हणून गरड या पात्राकडे पाहिलं तर ती अगदी जुजबी वाटते. कारण दंड घालून धोतर नेसणारा असा गरड आहे, परंतु तो गावगाड्यातील वर्चस्व राखून आहे आणि त्यात गाव पातळीवरील जात वास्तव कसे कार्यरत असते हेही सूचित होते. आज तर व्यवस्था अक्राळ विक्राळ अशी अजस्र स्वरूपात आणि ती सामान्यांना सहजपणे मोडून काढू शकते. व्यवस्थेच्या विरोधी धडका घेणारा आणि मोडून पडणारा अशा चौकटीत पाहिले तर असमान पातळीवरच्या लढाईत पराभव कोणाचा आणि का होतो हे बोराडे दाखवून देतात. त्यामुळं काळाबरोबर ही संघर्षकथा प्रवाही राहते. आणि या प्रवाहीपणाला आणखी एक संदर्भ आहे आणि तो बलुतेदारी आणि गाव संबंधातील कादंबरीच्या मर्यादित अवकाश विचारात घेतला तर व्यवसायातील मूल्य बदलाची
पारंपरिक आणि आधुनिकतेमधला हा झगडा आहे. शिवाय गंगाराम आणि भाना या 2 पिढ्यांमधला सुद्धा हा संघर्ष आहे. आणि म्हणूनच ही शोकात्मिका बदलत्या काळाला सामोरे जाताना होणाऱ्या दमणुकीची जशी आहे, तसेच सर्व परिस्थितीतून येणारी चिडचिड, हेकेखोरपणा आणि हतबलता हे सर्व परिस्थिती श्रमतेतून आलेला असतो. याचे नेमके सूचन गंगाराम या व्यक्तिरेखेतून, तिच्या स्वभावरेखनातून आणि व्यक्तिमत्वाची घडण ही भवतालाने कशी प्रभावित असते याचे सूक्ष्म कंगोरे यामध्ये येतात. व्यवस्था दाबाने बळी ठरलेली कुटुंब कहाणी वाचक मनावर कायमचा ओरखडा ओढते. आणि म्हणून कादंबरीच्या आशय आविष्काराच्या दृष्टीनं कादंबरीचा जर विचार केला तर कादंबरीकाराला कादंबरीचं जग वाचकापुढं उकलण्याचा जो दृष्टिबिंदू असतो किंवा दृष्टी नियंत्रण बिंदू असतो, तो पाचोळामध्ये गंगारामच्या शोकात्मिकेची उकल ही पार्वतीच्या निवेदनातून होते. पार्वती ही कादंबरीची निवेदिका केल्यामुळे कुटुंबाच्या अगदी तळपातळीवरचा दर्शनबिंदू आपोआपच प्राप्त होतो. त्यामुळं तानीला दूधकाला करून देण्याची वाटी फुटलेली असते इथपासूनचे सूक्ष्म कंगोरे या निवेदनातून उजागर होतात, अधिकच्या बाजू सांगून होतात आणि ग्रामवास्तवाच्या पातळीवर कुटुंबाचे तळकोपरे धुंडाळले जातात. स्त्री अनुभवाची प्रौढ, प्रगल्भ आणि समंजस नजरेतून हे जीवनदर्शन घडते. कृतीच्या पातळीवर गंगाराम आणि मनोमय आघात पार्वतीच्या नजरेतून येतात. यामुळे कुटुंबाची दानादान कशी उडते याविषयीच्या सर्व शक्यता यातून पुढे येतात. पाचोळा या कादंबरीच्या पहिल्या वाचनाचा ठसा हा पार्वतीच्या संवेदनपटात वाचक सामावला जाईल असा होतो. वाचक मनाची संवेदनशीलता सतत जागती ठेवणारी ही कादंबरी आहे. पार्वतीच्या नजरेनंच कुटुंबाचा शोकात्मक स्वर व्यक्त होतो. वैचारिक हवतकत्वापेक्षा भारतीय कुटुंब पद्धतीतील स्त्री मनाचा व्हॉइस कसा असू शकेल किंवा कसा असू शकतो हे पार्वतीच्या सांगण्यातून पुढे येते. कुटुंबाची पडझड रोखण्याचा ती सतत प्रयत्न करते, पण भारतीय स्त्रीचे आणि विशेषतः त्या काळातल्या स्त्रीचे जे स्थान कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत होते तेच पार्वतीचे आहे. त्यामुळं तिचा व्हॉइसलेस व्हॉइस ठळक होतो, कारण तिला स्वतःचा आवाज नाही आहे. हे कोणत्या काळात, ज्या काळात मराठी कादंबरी प्रामुख्यानं तरुणाच्या नजरेचं जग दाखवत होती, त्या काळात तारुण्यसुलभ भावविश्वाचं चित्रण करत होती, अशा काळात एक समंजस, प्रौढ, प्रगल्भ स्त्रीची नजर जीवनविश्व न्याहाळण्यासाठी बोराडे यांनी निवडली आणि हीच कृती महत्त्वाची ठरली. मराठीत लेखक प्रामुख्याने आणखी एक महत्त्वाचं बोराडे यांचं वैशिष्ट्य म्हणजे, आणि आजसुद्धा ते लागू पडतं, बोराडे यांनी मराठीत लेखक प्रामुख्याने आपल्या जात जाणिवेला ओलांडून इतर जातीचा नायक आणि ज्या जात समूहातून आपण आलेलो आहोत त्या हितसंबंधी समूहाला खलनायकाच्या ठिकाणी ठेवत नाहीत. अपवाद म्हणून भास्कर चंदनशिव यांचं कथालेखन, आनंद विंकर यांची अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट किंवा अगदी अलीकडे आलेली विजय जावळे यांची लेखमात या कादंबरीचा उल्लेख करता येईल. लेखकाचा वैयक्तिक मूल्यविचार या अर्थानं जर नैतिकतेचा विचार केला तर लेखक म्हणून बोराडे आपल्या जात जाणिवेला ओलांडून समग्र माणूसपणाचे भान दाखवतात आणि मध्यम जातीच्या आपल्या वर्गभानाच्या खलप्रवृत्ती ठळकपणे पुढे ठेवून वाचकाला शिंप्याबद्दलच्या सहानुभवात पार्वतीच्या संवेदनपटात सामावून घेतात आणि लेखक म्हणून बोराडे हे यांचं यश आहे असं मला वाटतं. साठोत्तरी काळात यांत्रिकीकरणाच्या लाटेत कारागीर, बलुतेदार, शेतमजूर विस्थापित झाले. 50 वर्षानंतर आता शेतकरी आणि पर्यायानं गावच विस्थापित होऊ लागला आहे. ज्या कुणब्यानं गाव वसवला तोच आता आत्महत्येच्या कडेलोटावर आहे. गंगाराम हा मानी स्वभावाचा आहे, त्याला स्वतंत्रपणे जगायचे आहे आणि या स्वतंत्रपणे जगण्याच्या वास्तवात काय होते हे या कादंबरीने फार नेमकेपणाने दाखवले आहे. गरड नावाची जी अदृश्य व्यवस्था होती तिचे कारनामे नावापुरते, गावापुरते सीमित होते. ही व्यवस्था आता इतकी अकराविकळा झाली आहे की एखादा प्रदेशसुद्धा ती अंकित करू शकते, जसं प्रवीण बांदेकरांच्या चाळेगतमध्ये येतं किंवा नंद खरे यांच्या उद्यामध्ये अमेरिकेतील एखादी कंपनी तुमच्या पायाखालची जमीन कधीही काढून घेऊ शकते. समोरासमोरचा झगडा गंगारामच्या काळातही नव्हता आणि आताही नाही, तरी शत्रू अदृश्य आणि त्याची CCTV नजर मात्र आपल्यावर रोखलेली अशी आजची परिस्थिती आहे. सामान्यांच्या संघर्षाचं एक पूर्वसंचित मराठीसारख्या प्रादेशिक भाषेत
समकालीनतेच्या संदर्भात पाचोळाने उजागर केले होते. सामान्यांचे भागध्येय काय राहील किंवा त्यांच्या भवितव्याची जाणीव 50 वर्षापूर्वी करून देणारा हा महत्त्वाचा लेखक म्हणून बोराडे यांचे दृष्टेपण आहे. आणि म्हणूनच पाचोळा कादंबरीच्या सर्व मर्यादा लक्षात घेऊन सुद्धा वाचक मनाला ती सतत वेढत राहिली हे आपल्याला मान्य करावं लागतं. मी इथं थांबतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे धन्यवाद.